नमस्कार, आगळी वेगळी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय मुरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे। साधी सोपी रेसिपी आहे। अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होतात आणि तेही कमी खर्चात। फक्त 10 रुपयापासून बनवा मुरमुऱ्याचे लाडू आणि फक्त 2 साहित्यापासून बनवलेले आहेत। चला तर मग आपण मुरमुरा लाडू बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण मुरमुरा लाडू रेसिपी बनवायला सुरुवात करूया। मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। आपल्याला इथं फक्त 2 साहित्यच लागणार आहे। इथं मी एक मोठा बाउल भरून मुरमुरे घेतले आहे आणि 1 वाटी भरून असा गूळ घेतला आहे। आता मी इथं गॅसवर कढई तापत ठेवण्यासाठी ठेवली होती। आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊया आणि याच वाटीने आपण पाणी घालतो 1 वाटी आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आपल्याला। आणि आपल्याला हा पाक 7 ते 8 मिनिटं शिजून घ्यायचा आहे। असं सारखं फिरवत राहायचं आहे आपल्याला। हा पाक आपल्या बुडायला पण लागायला नको आणि जळायला पण नको, त्यामुळे गॅस मंद आचेवरच ठेवायचा। जर तुम्ही गॅस जर मोठा आचेवर ठेवला हा गुळाचा पाक जळायची शक्यता असते, त्यामुळे मध्यम आचेवरच गॅस ठेवावा। गूळ चांगला वितळून घेऊया। 7 ते 8 मिनिटं चांगल्यापैकी शिजून घेऊया आपण याला। तुम्ही बघू शकता आपले 7 ते 8 मिनिटं झालेले आहे। आता आपण पाक चेक करून बघूया शिजला की नाही। इथं मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं। आता आपण हा पाक याच्यामध्ये टाकून बघूया। बघा असा याचा गोळा तयार झाला। आपला पाक शिजला आहे चांगला। बघा असा गोळा तयार झाला की समजून घ्यायचा आपला पाक शिजला आहे। आता आपण गॅस बंद करूया। या पाकामध्ये मुरमुरे घालून घ्यायचे आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। याप्रमाणे तुम्ही बघू शकता चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण। आता आपण कढई गॅसवरून खाली उतरून घेऊया। आपण कढई खाली उतरून घेतली आहे। तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हे गरमच आहे। आता आपण यामध्ये त्यातलेच थोडेसे मुरमुरे मी बाजूला काढले होते, आता आपण हे वरून घालणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मिश्रण हाताला चटका लागू नये म्हणून आपण पाणी लावून घेतलं आणि आपल्याला याचे लाडू करायचे आहे। बघा किती छान लाडू दिसतोय आपला। याप्रमाणे आपल्याला एक एक लाडू करायचा आहे असा। बघा किती पटकन बनतो। हाताला चटका लागू नये म्हणून आपण पाण्याचा हात लावलेला आहे। अगदी कमी खर्चात होतो हा मुरमुऱ्याचा लाडू। प्रत्येकाच्या घरामध्ये गूळ असतोच, फक्त आपल्याला मुरमुरे विकत आणण्याची गरज आहे। तुम्ही बघू शकता हे मुरमुरे मी फक्त 10 रुपयाला विकत आणले आहे। त्याचे असे भरपूर लाडू होतात आपले बनवून तयार। आपल्याला याप्रमाणे सगळे लाडू बांधायचे आहे। तुम्ही बघू शकता आपले संपूर्ण लाडू बनवून तयार आहेत आणि फक्त आपण 10 रुपयापासून बनवले हे लाडू। जास्त मेहनत नाही लागत आपल्याला बनवायला आणि जास्त खर्च सुद्धा लागत नाही। फक्त 10 रुपयात बनतात एवढ्या परातभर लाडू। लहान मुलांना आवडतील असे लाडू झाले चांगल्यापैकी असे तुम्ही बघू शकता मस्त झाले आहे। तुमच्या घरात लहान मुले असतील तर असे लाडू बनवून नक्की त्यांना बनवून खायला द्या, त्यांना नक्की आवडतील। जसे आपण मार्केटमधून विकत आणतो तसेच झाले आपले लाडू। तुम्ही बघू शकता किती सारे लाडू झाले परातभर असे। संपूर्ण कुटुंबासाठी पुरतील एवढे लाडू झाले आपले तयार। उन्हाळ्याचा दिवस आहे तर 2 आठवडे हे लाडू सहज टिकतील। मुरमुऱ्याचे लाडू खराब होतील नाही। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुरमुरे हे कडक असतात। जर तुम्ही हे मुरमुरे 2-3 मिनिटं म्हणजे भाजून न घेता असेच बनवले आहे, कारण उन्हाळा आहे म्हणून हे असे चांगले कुरकुरीत होते। बघा चांगले कुरकुरीत झाले आपले लाडू। चांगल्या प्रकारे बनवून तयार होतात। लहानापासून मोठ्यापर्यंत आवडतील असे लाडू आपले तयार झालेले आहेत। बघा काय जबरदस्त दिसतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल
आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असेच छान छान रेसिपी पदार्थ बनवून खात जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.